मंत्रालयाबाहेर आंबा काजू बागायतदार आक्रमक झाले। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे नुकसान झालेले कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मोर्चा निघणार होता। मात्र मोर्चा आधीच आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यावेळी आंदोलकांनी आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे। आम्ही मुळात गुन्हाच काय केलेला नाही, आम्ही आंदोलन केलेलं नाही आहे, तर आम्हाला ताब्यात घ्यायचं कारणच काय? आणि आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये याचे परिणाम सरकारला भोगावे लागले। आम्ही न्याय मागतोय, आम्ही काय भीक मागत नाही। आम्ही याचे परिणाम देवेंद्र फडणवीस तुम्हाला भोगावे लागतील। आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही काही केलेला नाही आहे। एक आमचा ते एक आत्मक्लेश आहे की बाबा आम्हाला त्या आंब्याचा दर मिळत नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे? आता पुढची भूमिका ताब्यात घेण्यात आले। आमची पुढची भूमिका जोपर्यंत आंबे उत्पादकांना आणि काजू न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील। इथून पुढची रणनीती ही पोलीस चौकीमध्ये आता ठरून जाईल। माणुसकीचा धर्म म्हणून सरकारने ह्या शेतकऱ्यांवरती लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना जी काय नुकसान भरपाई आहे, गारपा मागे तुम्ही कॅल्क्युलेशन ना, एका गारपा मागे त्याला किती पेट्या मिळत होत्या, त्या पेट्याचा भाव काढा आणि त्याच्यात पर्सेंटेज मध्ये त्यांना पैसे द्या, एवढीच आमची मागणी आहे। आणि कोकणवासियांकडे लक्ष द्या। कोकणामध्ये सध्या जो काय मध्ये म्हणजे आंबा हा प्रकारच झाला नाही आणि आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतंय की पावसाचा स्वरूप सुद्धा दिसतंय। मध्ये मध्ये पाऊस पडतोय आणि आंब्याला पाऊस पडल्यानंतर, कोकणातल्या आंब्याला पाऊस पडल्यानंतर डिमांड नाही आणि काजू पहिल्यासारखे काजू आता लागत नाही, कारण क्लायमेट चेंज होतोय। आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघताय की पाहिजे तेवढी नुकसान भरपाई देतात। आज कोकणामध्ये एक आमच्या इथे मंत्री असून सुद्धा तो 220 रुपये एका गारपाला दिलाय। गारपाला आम्हाला एका गारपाला कमीत कमीत खत टाकायला, बाकीचा जाऊ दे, बाकीची मेहनत तर जाऊ दे, त्याची अंग मेहनत वेगळी, निदान 400 ते 500 रुपये नुसता त्याचा खर्च येतो आणि तुम्ही 220 रुपये फक्त एका गारपाला तुम्ही नुकसान भरपाई देताय। आज ज्या पद्धतीने पोलिसांच्या बळाचा वापर करून या देवेंद्र फडणवीस सरकारने कोकणवासियांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, त्याचा मी धिक्कार करतो। परंतु आज जरी चिरडलं तर आम्ही मेलेले नाही आहेत, आम्ही उद्या सुद्धा उभे राहू, पण या सरकारला वटणीवर आणू हा इशारा आज या ठिकाणी मी देऊ इच्छितो। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट बोलून घेतलंच पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे होती। आमच्या हातात काही दगड नव्हते, होते ते आंबेच होते, पिकलेले आंबे होते। गरज पडली असतं त्याने खाल्लं असतं तर आमची काही हरकत नव्हती, परंतु चर्चा, समन्वय याला मोठमाती द्यायची आणि पोलिसांचा बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकायचं हे घृणास्पद आहे। ही जी परिस्थिती आहे ती देवेंद्र तुम्हाला शोभणार नाही बरं का। तुम्ही सरकारचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, तुमचं ते गृह खातं काय वागलंय, कोणाचे आदेश होते समजू शकतो। मोर्चाला विरोध करणं, मोर्चाला अडवणं पण समजू शकतो। 4 प्रतिनिधी तुम्हाला वरच्यावर भेटले असते ना। मोर्चाच होऊ द्यायचा नाही, ही डायरेक्टिव्ह, हे निर्देश कोणी दिले आणि काय केलं तुम्ही? राजू शेट्टींना पकडून डोंगरीला, काहींना मरीन लाईन पोलीस स्टेशन, काहींना आझाद मैदान पोलीस स्टेशन, काय मिळवताय? अशी ठिणगी विसते का? उलट तुम्ही आग 4 ठिकाणी लावून ठेवलेली एवढं